नमस्कार. जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे. मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतो, त्याबद्दल माफ करा. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही बहामास या कॅरिबियन द्वीपसमूहातील देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे. बहामास देशाच्या इतिहासाची सुरुवात इसवी सन 8व्या शतकात होते. इसवी सन 800 साली तिथे तायनो या आदिवासी जमातीच्या लोकांचे आगमन झाले. ते या दुसऱ्या आदिवासी जमातीशी होणाऱ्या संघर्षापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या बेटावर येऊन राहिले होते. इसवी सनाच्या 14व्या शतकाच्या शेवटी तेथे क्रिस्तोफर कोलंबसच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश खलासांचे आगमन झाले. त्यानंतर तेथे कालांतराने स्पॅनिश वसाहती होऊ लागल्या. तेथील तायनो लोकांच्या आदिवासी जमातीच्या लोकांची संख्या ही रोगराईमुळे कमी होऊ लागली होती. त्या काळानंतर तेथे आफ्रिकन गुलामांना स्पॅनिश लोकांनी अडवून ठेवले होते. त्यांना तसेच टायनो जमातीच्या लोकांना तेथे शेतमजूर म्हणून कामावर घेतले जात होते, राबवले जात होते. इसवी सनाच्या 16व्या शतकात तेथे इंग्रजांचे आगमन झाले. 1640 साली तेथे इंग्रजांनी आपल्या वसाहती करण्यास सुरुवात केली. त्या काळात त्यांचे फ्रेंच आणि स्पॅनिश लोकांशी त्यांची युद्ध सुरू होती. 17व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांच्या युद्धाचा फायदा घेऊन कॅरिबियन समुद्री चाच्यांनी बहामास बेटावर आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली. तेथे समुद्री चाच्यांनी आपले बस्तान बसवले होते. बहामासची राजधानी ही कॅरिबियन समुद्री चाच्यांची राजधानी बनली होती. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर अमेरिकेतील इंग्रजी वसाहतींना इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले. तेथील इंग्लंडच्या राजाशी एकनिष्ठ असलेले लोक बहामासमध्ये येऊन स्थलांतरित झाले. 18व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या राजाने तेथील समुद्री चाच्यांचा बंदोबस्त केला व आपली बहामासवरील पकड पुन्हा घट्ट केली. 19व्या शतकाच्या सुरुवातीला दुसऱ्या महायुद्धानंतर तेथे वेगाने आर्थिक सुधारणा घडून येऊ लागल्या. तेथे स्वातंत्र्य चळवळीही सुरू झाल्या. 1973 साली बहामासला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहामास हा देश एक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आलेला आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.